सोयाबीनमध्ये 7 फूट लांब अजगर, शेतकरी बांधवांनी खबरदारी घ्यावी। शेलूबाजार वनोसा येथील स्वप्नील रोकडे यांच्या शेतात त्यांना एक मोठा साप दिसून आला। त्यांनी तत्काळ संबंधित माहिती MH29 हेल्पिंग हँड वाईल्ड ॲडव्हेंचर अँड नेचर क्लब यवतमाळ शाखा वाशिमचे सदस्य शुभम हेकड यांना मिळताच ते तात्काळ आपले सहकारी करण जाधव व संघटनेचे अध्यक्ष आदित्य इंगोले यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पाहणी केली असता सोयाबीनमध्ये अंदाजे 7 फूट लांब अजगर बसलेला होता। यावेळी सदर अजगराला मोठ्या शिताफीने संघटनेच्या सदस्यांनी पकडले। यानंतर सदर माहिती कारंजा मंगरुळपीर वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी माननीय अमित शिंदे तसेच वनपाल सुदर्शन सोनवणे व वनरक्षक मनीष हुमणे यांना दिली। यानंतर वन विभागाने रीतसर पंचनामा करून सदर अजगराला वनपरिक्षेत्र अधिकारी माननीय अमित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनोसा येथील प्रादेशिक जंगलामध्ये सोडून जीवदान दिले। 4-5 दिवसांआधी सुद्धा मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील शेतात सुद्धा 12 फूट लांबीचा अजगर निघाला होता। सध्या शेतीची कामे, निंदन, कीटकनाशके, फवारणीचे कामे जोरात सुरू आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनी तसेच मजूर वर्गांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन MH29 हेल्पिंग हँड वाईल्ड ॲडव्हेंचर अँड नेचर क्लब यवतमाळ शाखा वाशिमच्या सदस्यांनी केले आहे। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगन पाटील। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।